कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला आता नाही सहन होत हे समज माझ्यामुळेच घडतंय, माझ्यामुळेच त्रास होतोय समद्यांना। तिकडे देवी आईना त्रास होतोय, आदित्य सरांना मी त्रास होतोय। माझा बाप माझ्या लग्नाची स्वप्न डोळ्यात घेऊन बसलाय आणि मी इथं लगीन करून मोकळी झाले। माझ्या देवी आई माझ्यावर एवढा विश्वास ठेवताय आणि मी काय करते, मी फसवते त्यांना। हे समज थांबवणं माझ्या हातात होतं, तरी मी का लग्नाला तयार झाले। आदित्य सर माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधत होते तेव्हा मी का नाही अडवलं त्यांना। माझी चुकी आहे समधी, मीच माझी लायकी विसरून गेले। माझ्या देवी आईंचा विचार नाही केला, माझ्या बाच्या नोकरीचा विचार नाही केला, खोटं भागले मी त्यांच्याशी। पण आता बस, आता मी देवी आईंना समज खरं सांगून टाकणार आहे आणि मग त्यांनी मला इकडनं हाकलून लावलं तरी बी चालेल। आता यापुढे मी अजून देवी आईशी खोटं नाही बोलू शकत। पारू, तू नको ना स्वतःला दोष लावून घेऊस। हा बघ, ह्या सगळ्यात ना तुझी काहीही चूक नाहीये आणि हा जर गुन्हा असेल ना तर त्यात मी पण बरोबरीनं सामील आहे। आपण हे सगळं तुझ्या देवी आईसाठीच केलंय, कंपनीच्या नावासाठी, तुझ्या देवी आईचं नाव खराब होऊ नये म्हणून केलंय। त्यामुळे तू उगाच त्याचं गिल्ट नको घेऊस ग। आणि आपलं ठरलंय ना की योग्य वेळ बघून दादा सगळं सांगणार आहे आईला। पण आपण जर केलं नसतं ना तर कंपनीला खूप मोठा लॉस झाला असता आणि त्याहून जास्त तुझ्या देवी आईचं नाव खराब झालं असतं। पारू, तू ना थोडं रिलॅक्स कर, ओके? कारण ना जर तू आईला जाऊन काय सांगितलंस ना तर आईला वाटेल की दादाने लपवलं आणि ते जास्त हर्ट करेल तिला। म्हणून सांगतो, पॅनिक होऊन कुठलंच डिसिजन घेऊ नकोस। बघ, ही सिच्युएशन सर्वात बेटर कोणी हँडल करू शकतं ना तर तो फक्त दादा आहे। त्याला हँडल करू दे, ओके? हवं तर मी उद्या स्वतः त्याच्याशी बोलतो। हा, त्याला सांगतो आपण लवकरात लवकर आईला सगळं सांगून टाकूया, मग झालं। पण प्लीज तू पॅनिक होऊन काय चुकीचं पाऊल उचलू नकोस, त्याने सगळेच प्रॉब्लेम्स होतील। जस्ट रिलॅक्स। हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।